राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक संपन्न झाली। सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची दक्षता घेणे गरजेचे आहे, त्यामुळे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांची निःशुल्क आरोग्य तपासणी करण्याची व्यवस्था करण्यात यावी। आगामी 3 महिन्यात परभणी जिल्ह्यात शिबिरे घेऊन सर्व सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी पूर्ण करावी, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी वावा यांनी केली आहे। परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाची बैठक डॉक्टर वावा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। बैठकीत सल्लागार श्री गिरिजेंद्र, समन्वयक श्री चरण, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, महापालिका उपायुक्त मेमिना दंडवते, नगरपालिका प्रशासक प्रतीक जगताप, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर वावा म्हणाले की केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सफाई कर्मचाऱ्यांना मदत मिळण्यासाठी शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करण्यात यावी। सफाई कामगारांना कठीण समस्यांना समोर जावे लागणार नाही, तसेच हक्कांपासून सफाई कामगार वंचित राहणार नाहीत, याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्याचे निर्देशही डॉक्टर वावा यांनी दिले। सफाई कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर केवळ अर्थसहाय्य न देता त्यासोबत त्यांच्या पाल्यांना माध्यमिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, वृद्ध आईवडिलांना पेन्शन, तसेच त्यांना घर नसल्यास घर बांधण्यासाठी सुद्धा अर्थसहाय्य करणे गरजेचे असल्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या। प्रारंभी डॉक्टर वावा यांनी जिल्ह्यातील महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायतीचा आढावा घेतला। लाडपागे समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्क नियुक्ती प्रकरणाचा आढावा घेण्यात आला। सफाई कर्मचारी कार्यरत असलेल्या सर्व आस्थापनांचा व त्यातील प्रलंबित असलेल्या प्रकरणाचाही त्यांनी आढावा घेतला। तसेच महिला सफाई करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महिला साफ करणाऱ्या मशीन CSR निधीतून खरेदी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले। सफाई कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करावी, तसेच अस्थायी व स्थायी सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गणवेश, गमबूट, हँडग्लोव्ज, रेनकोट, थंडीचे स्वेटर आदी साहित्य वेळोवेळी पुरवठा करण्यात यावा। त्यांच्या ओळखपत्रावर मोबाईल क्रमांक, रक्तगट, EPF, ESIC नंबरही अनिवार्य करण्यात यावा आणि सफाई कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली। यावेळी सफाई कर्मचारी व त्यांच्या संघटनाचे प्रतिनिधीसुद्धा उपस्थित होते।